नमस्कार, मी अमिता घेऊन आले तुमच्यासाठी एक खास कविता। आपल्या सगळ्यांच्या जीवनात अनेक नाती असतात, परंतु या नात्यांच्या गर्दीमध्ये एक नातं मात्र अगदी वेगळं असतं आणि म्हणूनच ते खास असतं। रक्ताचं नसलं तरी ते थेट आपल्या मनाशी जुळलेलं असतं। ओळखलं? बरोबर, मैत्रीचं नातं। आणि ही मैत्री लाभायला मात्र भाग्य लागतं आणि लाभली की आपण कधी त्यामध्ये मिसळून जातो ते कळत नाही आणि नकळतपणे ती आपल्या जगण्याचा आधार बनतं। तर अशाच मैत्रीवर मी एक कविता सादर करणार आहे। तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मित्रमैत्रिणींसाठी ही खास कविता, मैत्री नातं जीवाभावाचं। तुमच्याही काही खास मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना ही कविता जरूर शेअर करा। तर बघूया ही मैत्री असते कशी। ना रक्ताचं नातं असतं ना जन्माची गाठ, ना रक्ताचं नातं असतं ना जन्माची गाठ, तरी आयुष्याच्या वळणावर जी सोडत नाही साथ, तरी आयुष्याच्या वळणावर जी सोडत नाही साथ, ती असते मैत्री। कधी खोडकर हास्य तर कधी डोळ्यातली भाषा, कधी खोडकर हास्य तर कधी डोळ्यातली भाषा, निशब्द भावनांना मिळणारा ती एक दिलासा म्हणजे असते मैत्री। चुकलो तर हक्काने रागवणारी, चुकलो तर हक्काने रागवणारी, कान पकडणारी आणि जगाशी लढताना ढाल बनून उभी राहणारी, ती असते मैत्री। अंतराची रेष कधी आड येत नाही जिथे, अंतराची रेष कधी आड येत नाही जिथे, आणि वर्षानुवर्ष न भेटूनही फक्त प्रेमच उरतं जिथे, ती असते मैत्री। सुखाच्या क्षणांमध्ये आनंद द्विगुणित करते, सुखाच्या क्षणांमध्ये आनंद द्विगुणित करते आणि दुःखाच्या प्रसंगी आपलीच सावली बनते, ती असते मैत्री। जीवनाच्या या प्रवासात, जीवनाच्या या प्रवासात अलगद जपायची असते, जीवनाच्या या प्रवासात अलगद जपायची असते, कारण खरी मैत्री ही फक्त नशिबानेच लाभत असते। म्हणूनच हे मैत्रीबंध मनापासून जपूया, म्हणूनच हे मैत्रीबंध मनापासून जपूया, हीच आहे या मैत्रिणीची इच्छा। आणि आजच्या या मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा।